या ठिकाणी तुम्ही म्हटलं की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जळगाव जिल्हा मताधिक्यात सगळ्यात आघाडीवर असेल. निश्चित आम्ही संकल्प केला आहे की आमच्या दोन्ही जागा जळगाव जिल्ह्यातल्या एक रावेर लोकसभा मतदारसंघ रक्षाताई खडसे आणि तिकडे स्मिताताई वाघ दोन्ही आमच्याकडे महिला उमेदवार आहेत आणि आम्ही संकल्प केलेला आहे, आमच्या मतदारांनी ठरवलेलं आहे की सगळ्यात जास्त मताधिक्य आम्हाला महाराष्ट्रामध्ये या दोन्ही जागांना द्यायचं आणि मोठ्या मताधिक्याने या दोन्ही जागा आम्हाला निवडून द्यायच्या आहेत. एक महाविकास आघाडीच्या जागांचा तीर अजून सुटलेला नाही आहे. त्यांच्यातच वाद चालू आहे. काँग्रेसचा आणि शिवसेनेमध्ये आता वाद झाले. शिवसेना ठाकरे गटात आणि काँग्रेस. तर महाविकास आघाडी असो का देशामधली कुठली इंडी कुठली आघाडी त्यांची ती असो, मला वाटतं सगळ्यांचे 12 वाजलेले आहेत. इंडीमध्ये तर कोणी झालेलं नाही. मला वाटतं इंडीमध्ये एवढे सगळे 18, 20, 25 पक्ष एकत्र झालेले होते. आता फक्त मला वाटतं काँग्रेस, उद्धवजी ठाकरे गटाची जी कोणती सेना आहे ती आणि शरद पवार साहेबांची कुठली काँग्रेस आहे ती, मला वाटतं 3च पक्ष त्यात शिल्लक राहिलेले आहेत. त्याशिवाय फार कोणी त्या ठिकाणी नाही आहेत. म्हणजे महाराष्ट्र आणि दिल्ली या 2 लोकांची युती मला त्या ठिकाणी दिसते. त्यांचे 3-13 वाजलेले आहेत, 12 वाजलेले आहेत आणि मला वाटतं महायुतीची परिस्थिती तीच आहे, तशीच आहे. अजूनही भांडणं चाललेले आहेत, टोकाचे भांडणं करतायत. मैत्रीपूर्व लढत आम्ही करू अशा गोष्टी दोन्ही पार्ट्याकडून तिन्ही पार्ट्याकडून त्या ठिकाणी केल्या जात आहेत. मला वाटतं हेही फार काळ मला वाटतं सोबत राहणार नाहीत, फार काळ सोबत राहणार आणि राहिले तरी लोकांचा आता यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. याच्यावर विश्वास लोकांना एकच जनमान्य नेतृत्व या देशामध्ये आहे, ते म्हणजे मोदीजींचं आहे. लोकांना मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे, पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करायचं आहे आणि या देशाला जगामध्ये सुपर पॉवर करायचं आहे, सुपर पॉवर करायचं आहे. त्यासाठी लोकांना मोदींना पुन्हा निवडून द्यायचं आहे. आणि म्हणून कोणी किती युत्या केल्या, आघाड्या केल्या, यांनी आघाड्या केल्या, महाआघाड्या केल्या तरी त्याचा परिणाम मतदानावर होणार नाही. मोहिते पाटील कुटुंबीय शरद पवार गटाच्या वाटेवर आहे. फडणवीस त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील का? निश्चित मला वाटतं कालही आमचं बोलणं झालं. मी त्या ठिकाणी हजर होतो मुंबईला देवेंद्रजींकडे. मला वाटतं की सगळ्या ठिकाणी थोड्या मोठ्या कुरबुऱ्या आहेत, काही ठिकाणी आहेत. 90% तर त्या ठिकाणी तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत, सगळे कामाला लागलेले आहेत. 2-3 ठिकाणी मतदारसंघामध्ये काही थोड्याफार कुरबुरी अजून आहेत. मला वाटतं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये उमेदवारी अर्ज भरला जाईल. तोपर्यंत या सगळे जे प्रॉब्लेम आहेत, ते प्रश्न आहेत, या ठिकाणी मिटतील. सगळेजणं भारतीय जनता पक्षामध्ये जे आहेत, जे नवीन आलेले आहेत, जुने आहेत, ते एक दिलाने एक मताने या ठिकाणी काम करतील. आणि मला वाटतं एक असा सरप्राईज असा आकडा महाराष्ट्रातून खासदारांचा आपल्याला या ठिकाणी देशामध्ये बघायला मिळेल. काँग्रेसचे इथे प्रवेश करणार आहेत. रविवारी ते मोठा निर्णय घेतलेला सांगितलं जाते. ते सांगतो आपल्याला की इथे काही अशक्य नाही. समोरच्या आता काँग्रेसमध्ये आता गळती लागलेली आहे. अनेक नेते अशोक चव्हाणांपासून आपण बघितलं असेल, मुंबईतल्या नेत्यांपासून देवराजींपासून बघितलं असेल, आता संजय निरुपम असतील, अनेक नेते जे भाजपमध्ये असतील, आमच्या मित्रपक्षांमध्ये आहेत, यायला उत्सुक आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्येच 8-10 दिवसांमध्ये आपल्याला ते चित्र स्पष्ट होईल, बघायला मिळेल. अनेक मोठे नेते हे आमच्याकडे या ठिकाणी प्रवेश करतील. खरं म्हणजे या पक्षामध्ये राहायला आता कोणी तयार नाही. यांचं राज्यावरचं नेतृत्व, यांचं देशावरचं नेतृत्व यावर आता कुणाचाही विश्वास राहिलेला नाही, कुणाचाही विश्वास राहिलेला नाही. आणि म्हणून सगळ्यांना वाटतं की आता आपण मुख्य प्रवाहात यावं, मोदींच्या सोबत काम करावं. आणि म्हणून अनेक दिग्गज नेते यापुढेही लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आमच्या पक्षामध्ये, आमच्या मित्रपक्षामध्ये सामील होतील. हो, जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे अद्यापही आपल्या भाजपसोबत त्याचं म्हणणं आहे की भाजप आम्हाला सोबत घेत नाही आहे, आम्हाला लांब ठेवतंय, त्यांची नाराजी आहे. अजिबात कुठली नाराजी या ठिकाणी नाही. मला वाटतं 5 दिवसापूर्वी ज्यावेळेला मी जळगावला होतो त्या दिवशी सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या दिवशी गुलाबभाऊ फक्त बाहेरगावी होते, त्यांची मुंबईला मिटिंग होती. आणि अनिल पाटील आहेत आमचे अंमळनेरचे आमदार, आमचे मंत्री नवीन, ते सुद्धा त्यांनी मला सांगितलं होतं की मुंबईला आमची बैठक आहे कमिटीची, कोर कमिटीची, त्यामुळे मी या ठिकाणी येऊ शकत नाही. पण त्यांचे सगळे पदाधिकारी जळगावला स्वतः भाजपच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आले होते. आमची सविस्तर बोलणं झालं, चर्चा झाली. आता प्रथमदर्शनी आमचे सगळे हे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी या ठिकाणी झालेल्या आहेत. आता एक 2-3 दिवसामध्ये आम्ही सर्व पक्षीय बैठका, म्हणजे आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन, मग RPI पण असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, जे आमच्या सोबत सगळे गट आहेत, जानकरांचा गट आहे, माधुरावांचा, त्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही संयुक्त मेळावे या ठिकाणी करणार आहोत. त्यांनी म्हटलं होतं, गुलाबराव पाटलांनी म्हटलं की गेल्या वेळेस 2019मध्ये भाजपने जो दगाफटका केला होता बंडखोर उभे करून, तसं आता 2024मध्ये पुन्हा भाजपने कुठे बंडखोर उभे केले नाहीत. आता इथे कोण उभं राहतं कोण नाही त्याला कोणी आपण आवरू शकत नाही. पण तरीसुद्धा यावेळेला सुद्धा आम्ही ती काळजी घेऊ, कुठेही बंडखोरी होणार नाही त्याची काळजी निश्चित घेतली जाईल. आणि उभं जरी कोणी राहिलं चुकून माकून तर त्याला कोणीही कार्यकर्ते दुसरे थारा देणार नाहीत, कोणी त्याचं समर्थन करणार नाहीत, त्याची काटेकोरपणे आम्ही काळजी त्या ठिकाणी घेऊ. कोर कमिटीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तुमच्या बैठकीतला कोर कमिटीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत होते तुमच्यासमोर. काय मुक्ताईनगर मतदारसंघातला स्थानिक एकनाथ खडसे विरुद्ध कार्यकर्ते असा वाद त्या ठिकाणी आहे. कारण खडसेंनी अनेक लोकांचा तुम्हाला माहिती आहे किती त्रास त्यांनी दिलेला आहे माझ्यासहित.
माझ्यासहित आपण बघतात आणि त्यामुळे त्यांची नाराजी होती. पण निश्चित रक्षाताईसमोर त्यांनी ती बोलून दाखवली. त्यांची सगळी नाराजी निघालेली आहे. त्यांनी मान्य केलेलं की ठीक आहे, जे असेल ते असेल, आम्हाला शेवटी मोदीजींसाठी काम करायचं आहे, आम्हाला पक्षासाठी काम करायचं आहे, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. त्या विषयावर पडदा पडलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.